इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. परदेशातही आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान जपणाऱ्या नाशिककरांनी श्रीलंकेच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती उत्साहात साजरी करत महाराष्ट्राच्या भूमीतील राज्याची कीर्ती जगाला दाखवून दिली. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव साजरा करण्यात आला. सातपूर येथे गेल्या 9 वर्षांपासून एक गाव एक महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येतो आणि या महोत्सवाचे आजीवन सदस्य असलेले माजी नगरसेवक सलीम मामा शेख आणि संजय जाधव हे आपल्या मित्र परिवारासह श्रीलंकेत पर्यटनासाठी गेले होते. आपण शिवजन्मोत्सवासाठी उपस्थित राहणार नसल्यामुळे त्यांनी श्रीलंकेत शिवछत्रपतींची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे त्यांनी छत्रपतींची प्रतिमा उपलब्ध करून घेत शिवजयंती साजरी केली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या आणि हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक श्रीलंकन नागरिकांसह परदेशी पर्यटक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल अधिकची माहिती जाणून घेतली. या उपक्रमात माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, पत्रकार वसंत आव्हाड, मनोज घोणे, नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाष आहेर, उद्योजक राहुल जाजू, गणेश पवार, तामिळनाडूचे उद्योगपती श्रीती उमा वल्लीपण यांच्यासह अन्य देश विदेशातील पर्यटक सहभागी झाले होते. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे.